पुढची बातमी लातूरमधून आहे। लातूरमध्ये 61,000 लाडक्या बहिणींना फटका बसणार आहे। ई-केवायसीतील चुकीनं 2 महिन्यांचा हप्ता थकलाय। आजपासून अंगणवाडी सेविका पुन्हा पडताळणी करणार आहेत। 61,000 लाडक्या बहिणींना पुन्हा लाभ मिळणार का याकडे लक्ष असेल। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत असतानाच बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या तांत्रिक चुका तब्बल 61,091 महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आणि त्यामुळे या महिलांचे आर्थिक नियोजन कोलमडलेले असून प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं ठाकलेलं आहे। ई-केवायसी करताना महिलांनी अर्जातील सरकारी नोकरदार आहात का या पर्यायासमोर चुकून होय असं उत्तर निवडलेलं आहे। या त्रुटी दूर करण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या मदतीनं प्रत्यक्ष पडताळणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे। त्यानंतर पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार आहे। नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये, तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो। जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा, साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीने त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला। तसंच सेवार्थाचं ज्या वेळेला आम्हाला 2,500चा डेटा मिळाला, आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला। काही वेळेला असं होतंय की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे। आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो। जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता, तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं। नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला। आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही ई-केवायसीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत, एकदा ई-केवायसी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथेही आम्ही व्हेरीफाय केलंय। ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे।